सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांघराचा छळा विसावला हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो तुम्हाला बघून कळालं असेल की आम्ही ज्ञानाला रेडी केलंय आणि आम्ही पण रेडी झालो. तर कुठेतरी जायचं प्लॅन असेल. सो तुम्हाला जायला मिळेल आणि आम्हाला थोडंसं डोक्यातलं टोपरं आवडत नाहीये म्हणून सगळा विषय चाललाय. कुठे जातोय तुम्ही आत्ताच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि कसं वाटणार आहे पहिली ट्रिप? मस्त, फुल एक्साइटेड ऑफ 1 मंथ पासून एक्साइटमेंट आहे. म्हणजे आम्ही ही बुकिंग 1 मंथ आधी केली आहे. का केली आहे 1 मंथ आधी? कारण की आम्हाला माहित नव्हतं आम्ही ऑन दी स्पॉट जाऊ की नाही. आधी सारखं कसं लगेच निघायचं तर निघायचं, पण ज्ञानावर आता सगळं डिपेंड आहे. आधी सुद्धा आम्ही इथे काय बोलतो महाबळेश्वरचं पण, म्हणजे जेव्हा आपण क्रिसमसचं करायचो आपण 1 मंथ आधी करायचो ना. सो दॅट की काही कारणनुसार कॅन्सल नको व्हायला म्हणून 1 मंथ. सो आम्हाला ही ट्रिप सुद्धा ज्ञानासोबत होती, फर्स्ट ट्रिप. सो वी वॉन्टेड की काही कारणास्तव काही कॅन्सल नको व्हायला म्हणून 1 मंथ बुकिंग करून ठेवली की हे डेट फिक्स आहे. तर एव्हरी टाइम आमचं लास्ट मोमेंट असतं. मी जस्ट 1 डे बॅक आली घरी आणि बापरे यावेळेस फुल माझं फुल वाट लागली. आमचं घर बघाल तर तुम्ही बोलाल की काय आहे. आणि ऍक्च्युली मला कपडे अर्धे होतात नाही होतात. ज्ञानाचे कपडे फुल टाइम गेला पॅकिंग करून. फायनली तिचे कपडे पण आम्ही व्यवस्थित घेतलेले आहेत आणि आम्ही कुठे चाललो तुम्हाला बघायला मिळेल. आणि तोपर्यंत पॉज करा आणि सांगा आम्ही पहिली ट्रिप कुठे चाललो. सो कनेक्ट राहा. दिस इज माय टाईप ऑफ ब्रेकफास्ट. हे आहे बुर्जी आणि हे आहे क्रॅब चिंबोरीचं रस्सा आणि पांगडे. आणि ही माझी प्लेट आहे ब्रेकफास्टची नवीन. बघा आजी आलेली आहे स्कूलमधून. आजी आली स्कूलमधून. आपण निघायला आजीला आपण गेलो. आजीला सांग आम्ही थांबलो तुला भेटायला. आजी आवाय. हो बाय बाय कर, बाय बाय कर आजीला, बाय बाय कर आजीला. बापाला नमस्कार केला का? नमस्कार करून घ्यायच्या. घरातून निघताना बाबाला नमस्कार करायच्या. अशा बाप्पा बाप्पा करायचे. बाप्पा मोरया असं करायच्या. चला 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 फिरायला पाहिजे तिला. चला पाहिजे. चला. वेलकम बॅक गोंडू. वेलकम बॅक. तुम्हाला भेटण्यात नाही आनंद. गोंडू दीपक माली. ना कोण आलं बघ, कोण आलं बघ, कोण आलं बघ, कोण आलं बघ. मला दे, मी एवढे दिवस घेतले नाही तिला. आले गोंडू आणि ज्ञान गोजू गोजू छोटू अभि ना. जोजो आली, जोजो आली. नाहीसा सारखा मोठं डोकं आहे, माझ्यासारखं पण मोठं डोकं आहे तुझं, माहिती का? आईवर नाही गेली तू. आईचा नाजूकपणा घेतलाच नाही बाबा. आईचा आवाज घेतलाय फक्त. सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत. नानाज फर्स्ट वेकेशन. उठा उठा बाबू, फिरायला आलो आपण. चला चला चला. फायनली आम्ही पोहोचलो आहोत. सो या ज्या प्लेसवरती आलो आहोत आम्ही, तिथे आम्हाला दोघांना कधीपासून यायचं होतं, पण आमच्या मुलीनेच आम्हाला आणलंय.
वी आर क्वाईट फॉर्च्युनेट. कधीपासून प्लॅन होता ना आधी, खूप वर्षापासून ऍक्च्युली आम्हाला यायचं होतं, पण ते काय म्हणतात ना त्याला, लग्नाच्या आधीपासून आम्ही इथे लंच असो डिनर असो खूप वेळा आलेलो, पण स्टेसाठी कधीच आलो नाही. स्टेसाठी कधीपासून आपण हे करतो, प्लॅन करतो. पण म्हणतात ना देवाने लिहिलेलं असं तेव्हाच सगळं होतं. सो फायनली हिच्या वेळेस आम्ही जेव्हा बघतो स्टेकेशन काढत होतो, पहिलं आपल्याला जिथे जायचं होते ते प्लेसेस सॉर्ट आउट कर. सो फायनली ज्ञानामुळे वी आर ऑल्सो हिअर. आणि खूप साऱ्या प्लेसेस आहेत तिकडे आम्हाला ज्ञानाला घेऊन पण जायचं आहे आणि आम्ही पण तिकडे गेलो नाही आहोत. सो त्या प्लेसेसवर पण आम्ही नक्कीच जाऊ. तर हे प्लेस चूज करण्याचं हे होतं बिकॉज आम्हाला असं रिलॅक्सेशन पाहिजे होतं. वी डोंट वॉन्ट ज्ञाना टू गेट क्रँकी किंवा काय, म्हणजे तीसुद्धा थोडंफार तिच्यानुसार एन्जॉय करता येईल, आम्हालासुद्धा रिलॅक्स होता येईल, म्हणून आम्ही थोडंसं ही प्लेस चूज केली. येस. बघूया आता पुढे काय होतं. Sorry? 2 months. 2 months. Sir, could you please help me with one contact number and email address? Number to my concierge desk outside the reception area. We'll be assisting with the baggage handling as well as for topics to room and resort. सो आम्ही आता आमच्या रूममध्ये चाललेलो आहोत आणि परत झोपली आहे. जागी होती, मस्त झोपली आहे. आणि जसं चेक इन केलं बॅग लगेज तर येईल नंतर, पण पहिले आम्ही जाऊन फ्रेश होतो. निघाले का? बेसिकली आमचे रूम्स थोडे लांब आहेत, तो त्यांच्याकडे लांब म्हणजे आपण जे घेतलंय ते थोडंसं वेगळ्या, तर त्यांच्याकडे इन हाऊस यू नीड टू गो टू कार. हां, म्हणजे कुठेही जायचं असेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्ट जायचं असेल, रेस्टॉरंट जायचं असेल तर आपण फक्त कारला कॉल करायचं, कार आपल्याला घ्यायला येईल आणि जे पाहिजे तिकडे घेऊन जाईल. सो बघूया. आणि आमची कधी उठते काय माहिती, उठलेली गोंधळी उठेल आता आणि मग आपण घेऊन जाऊ. सो आम्ही रिसॉर्ट जो घेतला आहे तो ॲडव्हेंचर रिसॉर्ट घेतला आहे, थोडंसं वेगळं काहीतरी. समोर ॲडव्हेंचर पार्क आहे तो, हां म्हणून, हां तो व्ह्यू म्हणजे त्याच्यासाठीच रे. तुम्हाला पहिलेच आम्ही रूम टूर देतो कारण की आमची रूम नंतर मेस्सी होते. आम्ही दोघं असायचो तेव्हाच मेस्सी व्हायची. आता तर रिपण आली आहेत ज्ञाना. सो ही आहे आमची रूम. पहिले इधर दिखा, पहिलाच वॉशरूम दिखा. आजा. यस. सो ये था हमारा वॉशरूम विथ जैकुजी एंड हे इकडनं पण ओपन होतं. हे आहे रूम. जा पुढे व्ह्यू दाखव जरा. आणि हे आहे व्ह्यू बाजूला. ॲडव्हेंचर पार्क व्ह्यू. म्हणजे आम्ही ॲडव्हेंचर नाही करू शकत तर आम्ही बघू तर शकतो. करू शकतो आपण. तुला करायचं कर. मी केलंय सगळं आपण ऑलरेडी. हे माझं सगळं झालं. आवडलं का? हे नानू कुठे आलो बघ आपण. कुठे घेऊन आला बाबा? नानू कुठे आलो आपण. सो आम्हाला पण आनंद होतो कारण की आम्हाला कम दरवाजा लागेल बघा. रिमोट दाबल्या कर्टन ओपन झाले. आम्हाला कळालंच नाही की कसं ओपन होतं. आता झालेलं आहे. आमचं पोत भरलेलं आहे. बघा कशी बघते माझ्याकडे, बघतच बसते अशी घेतली की. पोत भरलेलं आहे आमचं सगळं. आता जायचं. आई बाबांना पण भूक लागली आहे. आता आम्ही जातो, थोडंसं लंच करतोय.
फ्रेश व्हायचा टाइम नाही आहे, कारण की ऑलरेडी आम्हाला 3-3:30 झालेत. पटपट लंच ऍक्च्युली करू. आमचं प्लॅनिंग होता की आम्ही इथे लोणावळामध्ये येऊन मॅक्रो मॅप्रो जाऊ, पण सगळं एन्जॉय प्लॅनिंग करू. सगळा फ्लॉप झाला प्लॅन. आम्ही कारण खूपच सकाळी आवरा आवरावर आणि फर्स्ट टाइम आहे, तर आम्ही काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे सगळ्या गोष्टी नाही, आमच्यासाठी. हिच्यासाठी नाही, हिचं तर फटाफट झालं. मला माझे कपडे नव्हते. हा, आणि याच्या आधी मस्त फाल्गुनी एवढ्या भारी भारी छान छान पर्स घेऊन फिरायची. आता बघा काय घातलंय. वर्षभर तरी इट्स ओके. सो इथे रिसॉर्ट मध्ये पण वेगवेगळं भरपूर काय आहे एन्जॉय करायला. सो आम्ही पहिले पेट पूजा करतो आणि मग नंतर दाखवतो तुम्हाला काय काय. आणि हे बघा, हे आमच्याकडे बघतच बसून. सोनतू आपण जायचे बाहेर आता. बाबांना भूक लागली, आईला पण भूक लागली ना ना ना. येस. सो चला आमच्याबरोबर कनेक्ट राहा, तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे जातोय. ते ॲडव्हेंचर बघून मॅडमची इच्छा झाली ॲडव्हेंचर करायची. ते आता लोणावळ्यामध्ये अजून एक ते ओपन झालंय काय इन हाऊस जम्प वगैरे करतात. ते मला काहीतरी होतं ना, ते करायचं. जेव्हा प्रेग्नंट झाली तेव्हाच ते चालू झालं. पण असं झालेलं काय कधी जायचं असं झालेलं. पण यावेळेस नाही, नेक्स्ट टाइम तिथे करूया, आपण जाऊया. येस. आणि इथे बघू कसं टाइम मिळतं कसं काय. चलो. मी दिसतच नाहीये. नानाला लवकरच आपण हॉर्स पण दाखवूया. अजून सध्या हॉर्स बघायच्या ह्याच्यात नाही आहे ती. आणि इकडे ते पण आहे, बघितलं का? हायडाईन बंजी जंप आहे, हायडाईन आहे. आणि आम्ही सध्या चाललो पारसी ढाबाला, जिकडे सगळं नॉर्थ इंडियन फूड आहे, पंजाबी. कुठे नॉर्थ इंडियन? ह्याच्यात आहे पारसीमध्ये. आपण इकडे येऊया फाल्गुनी. इकडे फोटोज काढायला छान लाईट वगैरे असेल. सो सूप आलेला आहे. भूक लागली, ऑलरेडी लेट झाले, पण ठीक आहे. आणि हे बघा आमचे पात्र ते सूप कसं आहे. फायनली आमचं लंच झालेलं आहे आणि अजून उठली नाही आहे. आणि इकडे आहे संध्याकाळी बॉनफायर. इफ पॉसिबल आम्हाला जर झालं तर आम्ही इकडे नक्कीच येऊ. आणि नाही 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 चला 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 चला. आणि हे बघा बंजी जंप करायची का? बंजी जंप केली मी पण केली आहे, पण परत तू कमी केली. मी 100 तेव्हा नव्हतेच. 100 नाही, तू 60 फीट. त्याला काहीतरी बडबडते. मीटर मीटर लग्नाआधी आलेलो जेव्हा डेलाला, फर्स्ट टाइम आलेलो का तेव्हा? नाही ना, तेव्हा आम्हाला हे दिसलेलं आय लव डेला ॲडव्हेंचर ॲक्च्युली. मग मी तेव्हा नाव ठेवलेलं आय लव दुर्गे अभि असं, आणि फाल्गुनीचा फोटो काढलेला. खूपच कमी आहे, पण छोटा आहे छोटा आहे छोटा आहे. आणि त्याला असं उलट मला असं जम्प करायला, मला पण असं जम्प करायला लावलेलं आहे. अरे मग त्याला पाहिजे असेल, त्यांनी तसं केलंय. टर्म्स अँड कंडिशन्स होते की आम्ही पुश नाही करत, तुम्हाला जम्प करायचं. ना मला तर पुश केलेलं बाबा, डेंजर. नाही, त्यांचं होतं की तुम्हाला अभिनी केलंय ते थायलंडला केलंय आणि खूप पटायला केलं ना, आणि मी न्यूझीलंडला केलं. मज्जा.
तुम्हाला सुद्धा मिळालं ना तर हे नक्की ऍडव्हेंचर करा. हा. पण ह्याच्यापेक्षा भारी स्काय डायव्हिंग जे अभिचं बाकी अजून नाही, माझ्या नशिबात नाही स्काय. नाही करू आपण करू. म्हणजे आम्ही दोघे एकत्र करणार होतो. आम्ही बोललो माझं माहित नाही कधी होईल, तुला मिळाले चान्स तू करून घे. म्हणून ते पण झालं माझं लकी. बघितलं हिला, हिचा चेहरा खूप क्यूट दिसते. कोणाच्या लग्नात? कुणाच्या मित्राच्या अच्छा, तुमच्या हा. ब्लॉगमध्ये खूप क्यूट आहे, खूप म्हणजे तुम्ही कुठे राहता? आम्ही इथे नेरुळला. कुठे? नेरुळला, वाजवा पांबे जवळ. अच्छा, नेरूळ. हा तिकडे. माझी मम्मी आहे की तुम्हाला एकदा भेटलेली मसाला सेंटरमध्ये तिकडेच कुठे जाऊन. बापरे. हा ते काय म्हणजे गणपतीचा टाइम होता तेव्हा भेटले. ते आठवत नसेल. हॉटेलमध्ये आहे. कोणती फॅमिली होती? मी होती, ही होती आणि माझी मम्मी होती. हॅलो. तुम्ही कधी आले? आम्ही मागाशी 3:30 वाजता. आम्हाला पण तेवढंच टाइम लेट झालं. मस्त मस्त चिकनीची झोपली सगळं आवरेपर्यंत फाल्गुनी आम्ही ऍक्च्युली प्लॅन केलं लवकर निघू, मॅप्रोला जाऊ, काय नाही झालं काय. पण मस्त बाहेर पडत राहील. मग सवय पाहिजे ना. खरंच पाहिजे, खरंच निघतच जा. आम्ही नाही लक्ष त्याला बोलू की लक्ष द्यायचं. आता नाही फिरणार तर कधी फिरणार नाही. आणि मग नंतर मग त्यांना सवय नाही राहत. नाही, तुम्ही स्कूलमध्ये सगळ्यामध्ये अडकून बसलं. बिकॉज आता आम्ही नाहीचं तर मग नाही तर कसं आहे, पण आम्हाला एन्जॉय अभिसारखी होणार आहे मस्त. अभिसारखी होणार आहे मस्त मध्ये फिरायला. तर आता निघालं गेलं चांगलं वाटतं. डॉग वॉक सोबत मस्त छान वाटतं. अभिदुर्गे. करायचंय काय ऍडव्हेंचर? पाहिजे तर मस्त. Ma'am, we don't have any discount on the room, ma'am. But I'll explain you some of the discounts that are offered here. This is the day pass, which includes the 50+ activities given below. You can perform these activities unlimited times. You have to maintain the physical queue. That's it. Okay. And downside, we have a jumbo pass, which includes the 50+ activities as well as the extreme period attraction. Okay. And if you want to perform these activities, these are either a part of day, either a part of the jumbo package. So it's separate. You have to perform that separately. आम्ही मस्त घुमी करून आलो. घुमी करून आलो ना आपण. खूप छान. आता आम्ही मस्त घरी जाणार. परत भूकू लागली आहे, पोट भरणार, फ्रेश होणार आणि परत बाहेर येणार घुमी करायला. चलो बाय बाय करा आईला बाय बाय करा. बाय बाय. चलो लेट्स गो. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.